मंत्रिपदावरून नाराज बच्चू कडू सध्या राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू झालेले आहेत। राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि बच्चू कडू यांची त्यांच्या घरी भेट होणार आहे। त्यामुळे अमरावती बरोबरच राज्याच्या राजकारणामध्ये कडूंच्या मविया प्रवेशाची चर्चा रंगू लागलेली आहे आणि आज याच विषयावर आहे स्टोरी ऑफ द डे। तर बच्चू कडूंच्या महाविकास आघाडीच्या प्रवेशाची चर्चा सुरू झालेली आहे। निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीला बच्चू कडूंनी रामराम ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। शरद पवार आणि बच्चू कडू भेटीवरती स्वतः शरद पवारांनी मात्र सस्पेन्स ठेवलाय। बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर। बच्चू कडू महायुतीला देणार सोडचिठ्ठी। बच्चू कडूंची महाविकास आघाडीत घर वापसी। बच्चू कडू आक्रमक राजकीय व्यक्तिमत्व अशी बच्चू कडूंची ओळख। सध्या महायुती सरकारचा भाग असलेले बच्चू कडू महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू झाली। एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बच्चू कडू बाहेर पडले होते। महाविकास आघाडीतून राज्यमंत्रीपद सोडून आलेल्या बच्चू कडूंना महायुतीत मानाचं पान मिळेल असा दावा करण्यात येत होता। सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडूंचा मंत्री विचारच झाला नाही। बच्चू कडूंच्या आग्रहानुसार दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली, पण त्या मंत्रालयाला ना अधिकारी मिळाले ना अधिकार। दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी ही बच्चू कडूंना मिळाली नाही। शेवटी 2023 संपत आल्यानं धीर सुटलेल्या बच्चू कडूंना 2024ला मंत्री बनवण्याची घोषणा केली। अधिवेशन झाले आता बच्चू कडू आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसतील का? मंत्रिमंडळ विस्तार होईल नाही आता 24 नंतर आम्ही मंत्रिमंडळ नियुक्ती करू नाही आता 24 नंतर आम्हीच मंत्रिमंडळ नियुक्ती करू। शरद पवार अमरावतीच्या दौऱ्यात बच्चू कडूंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहे। या भेटीत बच्चू कडूंच्या महाविकास आघाडीतील घर वापसीवर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही। एका विधानसभेच्या सदस्याने शहादा येऊन सांगितलं त्याची इंग्लिश चर्चा करण्याचे काही कारण। बच्चू कडूंच्या प्रहार अकोल्यापासून अमरावतीपर्यंत पश्चिम विदर्भात चांगला प्रभाव आहे। बच्चू कडू यांच्यासह 2 आमदारही निवडून आले। एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानं बच्चू कडू यांच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला होता। निवडणुकीच्या तोंडावर प्रतिमा संवर्धनासाठी बच्चू कडू विरोधी पक्षांमध्ये सामील होऊ शकतात। बच्चू कडूंच्या घर वापसीमुळे महाविकास आघाडीचं मनोबल निश्चित वाढणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये घरवापसी केल्यास बच्चू कडूंना मानाचं पान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। एवढंच नाही तर बच्चू कडूंच्या मविया प्रवेशाचे दूरगामी परिणाम सुद्धा होण्याची शक्यता आहे। बच्चू कडूंच्या वेगळ्या भूमिकेच्या नुसत्या चर्चेमुळे अमरावतीमधल्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडींना आता वेग आलाय। बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू होऊ पाहतात। बच्चू कडूंनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली तर अमरावतीच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलतीलच, शिवाय त्याचे परिणाम थेट राज्याच्या राजधानीपर्यंत पाहायला मिळतील। नवनीत राणांसमोर आव्हान। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना आत्तापर्यंत लोकसभा निवडणूक अतिशय सोपी वाटत होती।
भाजपचं पाठबळ, शिवसेनेची सोबत आणि बच्चू कडूंना मानणारा मतदार यामुळे नवनीत राणांना लोकसभेला विजय सोपा वाटत होता. पण बच्चू कडू महाविकास आघाडीत गेल्यास बच्चू कडूंच्या उमेदवाराला व्यापक जनसमर्थन मिळू शकतं. शिवाय राष्ट्रवादीचा मतदार, उद्धव ठाकरेंसोबतचा मतदार आणि दलित मतांच्या जोरावर बच्चू कडूंच्या उमेदवारीची लोकसभेची वाट सोपी होऊ शकते. नवनीत राणा अलर्ट मोडवर. बच्चू कडू महाविकास आघाडीच्या कॅम्पमध्ये जाणार म्हटल्यावर नवनीत राणाही सावध झाल्यात. त्यांनी बच्चू कडूंच्या आधी शरद पवारांची अमरावतीत भेट घेतली. तसाही बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात 36चा आकडा आहे. बच्चू कडूंची वाट अडवण्यासाठी नवनीत राणांनी पवारांची भेट घेतली असावी अशी चर्चा आहे. हिंदुत्वाची प्रयोगशाळा अमरावती. अमरावती जिल्हा हा हिंदुत्ववाद्यांची विदर्भाची प्रयोगशाळा होऊ पाहतोय. अमरावतीत उमेश कोल्हे या औषध विक्रेत्याची नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळे हत्या करण्यात आली होती. जून 2022 मध्ये झालेल्या या हत्येचे तीव्र पडसाद उमटले होते. या हत्येचं तबलिगी कनेक्शनही समोर आलं होतं. त्यापूर्वी 2021 मध्ये अमरावतीत दंगल उसळली होती. हिंदू मुस्लिम दंगलीमुळे सामाजिक ध्रुवीकरणाचा डाव यशस्वी झाला होता. राजेंद्र गवईंची सुद्धा लोकसभेसाठी फिल्डिंग. RPIच्या गवई गटाचे राजेंद्र गवई यांनीही शरद पवारांची भेट घेतली. अमरावतीची जागा महाविकास आघाडीनं गवई गटासाठी सोडावी अशी मागणी त्यांनी केली. RPIचा अमरावतीत मोठा मतदार आहे. नेत्यांप्रमाणे हा मतदारही वेगवेगळ्या गटात विभागला गेलाय. बच्चू कडू कोणती राजकीय भूमिका घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. लोकसभेचं घोडा मैदान फार दूर नाही. बच्चू कडूंनी वेगळी भूमिका घेतल्यास अमरावतीचं राजकारण कूस बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूरज दहाटसह लोकशाही मराठी, अमरावती. बच्चू कडू यांच्या संभाव्य महाविकास आघाडी प्रवेशामुळे काँग्रेसच्या राजकारणाला धक्का बसणार आहे. बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये आले तर काँग्रेसच्या जिल्ह्यामधल्या राजकारणाला मर्यादा येणार आहेत. शिवाय ठाकरे गटाचाही लोकसभेच्या जागेवरचा दावा संपुष्टात येईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू वेगळी राजकीय वाट निवडण्याची शक्यता आहे. पण बच्चू कडूंच्या वेगळ्या निर्णयानं जशी महायुतीची समीकरणं बदलणार आहेत तशीच महाविकास आघाडीतही समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. नवनीत राणांना टक्कर देण्यासाठी अमरावतीच्या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता. दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली होती. पण आता बच्चू कडू रिंगणात आल्यानं काँग्रेसला दावा सोडावा लागणार आहे. बळवंत वानखेडे हे यशोमती ठाकूर यांचे खंदे समर्थक मानले जातात. बच्चू कडूंच्या संभाव्य प्रवेशानं यशोमतींच्या अमरावतीच्या राजकारणाला थोडासा धक्का बसणार आहे. तरीही यशोमती ठाकूर यांनी बच्चू कडूंच्या संभाव्य प्रवेशाचं स्वागत केलंय. महायुतीमध्ये पाहिलं तर बच्चू कडू नाराज आहे. ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात. काय एक तर त्यांनी जायलाच नव्हतं पाहिजे आणि गेले आहेत, येत आहेत तर वेलकमच असेल. स्वागत आहे महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडूंचं. हो, का नाही, स्वागत करायला काय हरकत असते का. आक्रमक आणि रोखठोक राजकारण अशी बच्चू कडूंची स्टाईल आहे. पण सत्तेची ऊब लागल्यानंतर बच्चू कडू यांच्या राजकारणाचा बाज बदललाय. बच्चू कडू आता सोयीचं राजकारण करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच शरद पवारांची आज देहबोली पाहता बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दस्तूरखुद्द शरद पवार जरी सध्या मानत नसले तरी यांच्यात अंतर्गत म्हटलं काहीतरी शिस्त आहे हे यांच्या दोघांच्या ज्या चर्चा आहेत किंवा त्यांचे संवाद आहेत त्यांच्यावरून लक्षात येतं. आणि आज शरद पवारांनी सुद्धा त्याला तुम्ही हवा देऊ नका असं म्हणून म्हणजे तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ यात नक्की काहीतरी शिस्त आहे हे मात्र खरं. महाविकास आघाडीचा नवनीत राणांविरोधातल्या उमेदवाराचा शोध संपणार आहे. असं असलं तरी नवनीत राणा फडणवीसांकरवी बच्चू कडूंवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बच्चू कडू महाविकास आघाडीत आल्यास त्यांची आमदार संख्या वाढण्याची शक्यता आहेच. शिवाय प्रहारचा संसदेतला रस्ताही प्रशस्त होणार आहे. पण बच्चू कडूंमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या विदर्भातील वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बच्चू कडूंचा पक्ष वाढणं अमरावतीतील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांसाठी आव्हान ठरणार आहे.
सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.